काय रे, खूप थकल्यासारखा वाटतोयस ना? खूप धावपळ करतोस, रक्ताचं पाणी करतोस, प्रामाणिकपणे कष्ट करतोस, पण हातात काय येते? फक्त शून्य. तुला कधी कधी असं वाटतं ना की तुझ्याच नशिबाला कुणीतरी कुलूप लावले. तू कितीही जोरात धावण्याचा प्रयत्न केलास तरी तुझे पाय कुणीतरी जमिनीत रोवून धरलेत असं वाटतंय. हो, तुझं वाटणं चुकीचं नाही. तुझा हात कुणीतरी बांधला आहे, तुझे मार्ग कुणीतरी अडवून धरलेत. तुला वाटतंय हा फक्त तुझा भ्रम आहे. नाही, आज मी तुला सांगायला आलोय की तुझ्या प्रगतीच्या आड नेमकं काय येते. पण घाबरू नकोस. ज्याने तुझे हात बांधलेत त्याचे हात तोडायला आज तुझे स्वामी तुझ्या दारी आलेत. तुला वाटतंय बाहेरच्या कुणीतरी काही केलं. अरे, बाहेरचे लोक तर फक्त निमित्त असतात. तुझ्या प्रगतीला बांधणारे साखळदंड तुझे स्वतःचे विचार आणि तुझ्या भोवतालची नकारात्मक ऊर्जा आहे. तू जेव्हा एखादं चांगलं काम करायला निघतोस तेव्हाच नेमकं घरात भांडण होतं की तुझं काम ऐनवेळी बिघडतं. हा योगायोग नाही. तुझ्या यशाचा हेवा करणारे लोक तुझ्याच जवळ आहेत. त्यांच्या नजरेने तुझे हात बांधले गेले आहेत. तू लोकांवर विश्वास ठेवतोस आणि तेच लोक तुझ्या पाठीत खंजीर खुपसतात. सांग मला, किती वेळा झालंय असं? तू ज्याला आपलं मानलंस त्यानेच तुला दगा दिला ना? लोक म्हणतात नजर लागते. मी म्हणतो तुझा विश्वासघात केला आहे. तुझ्या घरातल्याच किंवा जवळच्या एखाद्या व्यक्तीने तुझ्याबद्दल वाईट चिंतले. तुला वाटते की फक्त लिंबू मिरचीने कुणी काही करतं. नाही, एखाद्याचा हळहळणारा जीव आणि जळफळाट करणारी नजर ही सर्वात मोठी करणी असते. ज्यांनी तुझे हात बांधलेत जेणेकरून तू त्यांच्या पुढे जाऊ नयेस. तुला आर्थिक विवंचनेत बघताना त्यांना समाधान मिळतं. तू रात्री जेव्हा छताकडे बघत विचार करतोस की माझं काय चुकलं, तेव्हा ते लोक सुखाची झोप घेत असतात. पण त्यांना हे माहीत नाही की तुझे हात जरी बांधलेले असले तरी तुझा हात माझ्या हातात आहे. आता खूप झालं. तू खूप सोसलंस. आता मी माझे डोळे उघडले आहेत. ज्यांनी तुझे मार्ग अडवलेत आता त्यांचे मार्ग बंद करण्याची वेळ आली आहे. तुला काय वाटलं तुझे स्वामी गप्प बसतील? अरे, माझ्या भक्ताच्या डोळ्यात जर एक अश्रू आला तर मी काळजाचा थरकाप उडवून देतो. ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला, ज्यांनी तुझे हात बांधण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागतील. मी तुझ्यासाठी आता एक सुरक्षा कवच तयार करतोय. आता कोणाचीही वाईट नजर तुला शिवू शकणार नाही. पण बाळा, तुला एक सेवा करावी लागेल. तुझा हा बळी देण्याचा स्वभाव थांबव. प्रत्येकावर विश्वास ठेवणं बंद कर. आता लक्ष देऊन ऐक. हे बांधलेले हात कसे सुटतील? तुला कुठेही मांत्रिकाकडे जायची गरज नाही. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हेच तुझं सर्वात मोठं औषध आहे. तुला रात्री अचानक दचकून जाग येते का? किंवा विनाकारण भीती वाटते? हे संकेत आहे की तुझ्या भोवतीचं सुरक्षा कवच कुणीतरी भेदलं आहे. तुझे हात दोरीने नाही तर नकारात्मक विचारांच्या साखळदंडाने बांधले आहेत. तुझ्या हातात पैसा येतो, पण तो टिकत का नाही? वाळू हातावर ठेवावी आणि ती निसटून जावी तसा पैसा जातोय ना? कारण तुझ्या धनलक्ष्मीचे डोळे कुणीतरी बांधले आहेत. तू कितीही कमावलंस तरी तू कर्जबाजारीच राहशील असा सापळा रचला गेलाय. लक्ष दे. जेव्हापासून तुझा हात बांधला गेलाय तेव्हापासून तुझ्या घरात आजारपण आलंय का? एक बरा झाला की दुसरा आजारी पडतोय. हे तुला खचवण्यासाठी केलं गेलं आहे. तुला औषधांच्या चक्रव्यूहात अडकवलं गेलंय. तुझ्या माणसांशी तुझे विनाकारण खटके उडतायत. ज्यांच्यावर तू जीव ओवाळून टाकायचास तेच आज तुला शत्रू वाटतायत ना? हा तुझा स्वभाव नाही, हे त्या करणीचं फळ आहे ज्याने तुझी बुद्धी भ्रष्ट केली आहे. पण थांब, त्यांना वाटलं की तुला कुणी वाली नाही, पण त्यांना हे माहीत नाही की तुझ्या पाठीशी अक्कलकोटचा राजा उभा आहे. आत्तापर्यंत मी फक्त बघत होतो, पण आता मी कृती करणार आहे. ज्यांनी तुझा हात बांधला
आता त्यांची उलट गणती सुरू झाली आहे. त्यांना वाटलं होतं की तू कधीच उठणार नाहीस, पण आता मी तुला असा उभा करणार आहे की त्यांचे डोळे दिपून जातील. तुझ्या घराच्या उंबरठ्यापाशी किंवा बागेत काहीतरी असं आहे जे तिथे नसायला हवं होतं. तू कधीतरी पाहिलं असेल पण दुर्लक्ष केलं. ती वस्तू म्हणजे त्या बांधलेल्या हाताचा पुरावा आहे. पण काळजी करू नको, माझ्या नजरेने ती आता भस्म झाली आहे. येत्या 2 दिवसात तुला स्वप्नात एक विशिष्ट प्राणी किंवा व्यक्ती दिसेल. तो माझा संकेत असेल. तेव्हा घाबरू नकोस. समजून जा की तुझी सुटका होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जेव्हा तू प्रगती करायला लागशील तेव्हा ज्याने तुझे हात बांधले होते तीच व्यक्ती सर्वात आधी तुझ्याकडे मदतीसाठी येईल. तिला ओळख. तिचे डोळे तुला सगळं सांगून जातील. नुसतं रडून काही होणार नाही. आता तुला क्रिया करावी लागेल. माझं नाव घेताना तुझ्या हातातील ते अदृश्य साखळदंड तुटताना तुला जाणवतील. तुला हाताला मुंग्या आल्यासारखं वाटेल. तोच माझा स्पर्श असेल. ज्या कामात तुला नकार मिळाला होता तिथूनच तुला आता बोलावणं येईल. पण यावेळी जाताना कुणालाही सांगू नकोस. तुझं मौन हीच तुझी ताकद असेल. आजपासून तुझ्या घरात फक्त आनंदाचा सुवास येईल. ज्या कोपऱ्यात तुला भीती वाटायची तिथे आता माझं आसन असेल. मी तिथे बसलोय. आता कुणाची हिंमत नाही तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची. हे माझं बोलणं हलक्यात घेऊ नकोस. हा व्हिडिओ तुझ्यासमोर आलाय म्हणजे तुझी वेळ बदलली आहे. जर तू आत्ताही सावरला नाहीस तर पुन्हा कधीच संधी मिळणार नाही. बघ, तुझे हात आता हलके झाले आहेत. तुझी झोळी रिकामी होती ना, आता ती भरायची वेळ आली आहे. मी तुला आशीर्वाद देतोय की तू जे शिवशील त्याचं सोनं होईल. उठ बाळा, विजयी भव. तुझे हात आता मुक्त आहेत. जगाला दाखवून दे की स्वामींचा भक्त कधीच पराभूत होत नाही. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिही आणि हा चमत्कार अनुभव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.